मी कारभारी मसलेकर. आंदोलनं मी आतापर्यंत भरपूर केले. फक्त मागणी एकच आहे, शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी व्हावी. सरकारला कुठल्याच प्रकारे दया येत नाही आणि त्याच्यामुळे या ठिकाणी आता हे आंदोलन जे काही आहे इथं शक्यतो माणूस मेल्याच्या नंतर येत असतं, परंतु आम्ही या ठिकाणी सरकार जिवंत वाटत नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी या मुरदाड सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी या ठिकाणी आज आम्ही सरकारचं दाव या ठिकाणी घातलं. काय पुढची दिशा असेल तुमची? याच्यानंतरची दिशा आता सरकारला न झेपणार आंदोलन असेल. आता आंदोलन करून छोटे छोटे आंदोलन करून संपलो. आता राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात होईल. इतका रोष काय आला सरकारवर? काय झालं? सरकार खोटं बोलतं सगळ्यात जास्त. सरकारला झेपत नव्हतं, सरकारने शब्दच देऊ नये. अजितदादा इतक्या वेळेस अर्थसंकल्प मांडतात आणि त्यावेळेस जर त्यांना अर्थसंकल्प मांडणे इतकी जर अक्कल नसेल तर त्यांनी बोलावत कशाला? आता अजित पवार हा म्हणजे आम्हाला बिलकुल चालत नाही. अजित पवारच्या शब्दावर थोडाही विश्वास राहिलेला नाही. त्याच्यानं सरकारमधल्या कोणत्याच व्यक्तीवर विश्वास राहिला नाही. त्याच्यामुळे आता आमचा राग जो काही आहे हा आता विकोपाला गेलेला आहे. आमचे सर यांनी आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनात त्यांनी सरनाव्यापासून आंदोलन केलं होतं 5 दिवस. त्यावेळी आम्ही हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे त्या ठिकाणी सरकारचा अंत्यविधी सुद्धा केला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर आज इथं दहाव्याचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता आणि तो आम्ही करत निषेध आंदोलन केलं आहे आणि पुढचं आंदोलन सुद्धा तीव्र असणार आणि ते आंदोलन सरकारला जापणार नाही. नाव सांगायचं एक मिनिट भाऊ, मला सांगा काय आंदोलन केलं तुमचं आणि काय मागणी? आम्ही मसलेकर सर यांच्या नेतृत्वात अनेक असे आंदोलनं चालू आहे आमचे. मसलेकर सर तहसीलला आमच्या बदनापूर येथे अक्षरशः झाडावर 2 दिवस आणि 2 रात्र इतक्या थंडीच्या कडाक्यात त्यांनी जीवाची पर्वा न करता शेतकऱ्यासाठी तिथे कर्जमाफीसाठी उपोषणाला बसले. एक पाण्याचा थेंबसुद्धा घेतला नाही. त्यानंतर बरेच आंदोलनं झाले, त्याची दखल सरकारकडून घेतले गेले नाही. तर त्यामुळे कुठेतरी राग आमचा विकोपाला जात असताना विचार केला की आता शेवटला किमान स्मशानभूमीत गेल्यावर तरी सरकारला जाग येईल. पण तसं न करता सरकारचं कुठलेही प्रतिनिधी, सरकारचे लोकप्रतिनिधी आमच्याकडे आले नाही किंवा आश्वासनं दिलं नाही. त्यामुळे आम्ही 15 एप्रिलपासून ते 19 एप्रिलपर्यंत आंदोलन चालू ठेवलं आणि त्यानंतर 19 एप्रिल, आज 29 एप्रिल आहे, 10 दिवसानंतर 19 एप्रिलला आम्ही अंत्यविधी केला सरकारचा प्रतिमा. आणि आज 29 तारखेला 10 दिवसानंतर आम्ही 10व्याचा कार्यक्रम या ठिकाणी पैठण येथे करत आहोत. आणि जर या सरकारला आता पण जर जागा येत नसली तरी आमचा एक ना एक शेतकरी जागा होऊन सरकारचे नाके नऊ आणून सोडल्याशिवाय राहणार नाही.